रसिक मित्र हो, आपण बघूया जसे विचार तसे फळ. मी डॉक्टर मनीषा. सर्व कर्माची सुरुवात मनातील विचारानेच होते. संकल्प कर्माप्रमाणे त्याची प्रकंपणे पसरून आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम करतात. आपण जे काही विचार करतो मग त्याच्यातनं आपला संकल्प निर्माण होतो. मग त्याचे जे व्हायब्रेशन असतात ते पूर्ण प्रकंपन व्हायब्रेशन आजूबाजूच्या परिसरात आजूबाजूच्या प्रकृतीत जातात. ते युनिव्हर्समध्ये पसरतात. कर्माच्या सिद्धांतानुसार सर्व प्रकंपने तशीच परत येतात. कारण जे व्हाइब्स असतात ते व्हायब्रेशन असतात, प्रकृतीत जातात, प्रकृतीत त्याची रिॲक्शन होते आणि मग ते रिटर्न आपल्याकडे येतात. आणि म्हणजेच जर आपण दुसऱ्याला द्वेष, ईर्ष्या, शत्रुता इत्यादी नकारात्मक प्रकंपने पाठवली तर ती फिरत तशीच आपल्याकडे येतात. आणि तीच जर आपण सकारात्मक चांगली कंपने व्हाइब्स पाठवले तर ती तशीच आपल्याकडे रिटर्न येतात. न्यूटनच्या थर्ड लॉ प्रमाणे प्रत्येक कर्माचं हिसाब किताब आपल्याला इथेच फेडावा लागतो. असेही म्हटले जाते की बापाच्या कर्माचे ओझे मुलांवर येते. याचा अर्थ असा नाही की आईबाबाच्या कर्मासाठी मुले जबाबदार आहेत. फक्त आपल्याला असे म्हणता येईल की आत्मा कर्मानुसार पुनर्जन्म घेते. याचाच अर्थ असा आहे की समान कर्मे असणारे सर्व आत्मे एकाच प्रकारच्या कर्माकडे आकर्षली जातील किंवा त्या कर्माने प्रभावित होतील. अशा प्रकारे ते त्या कर्माचे फळ किंवा बक्षीस समान रूपाने वाटून घेतील. चांगल्या संस्काराची आत्मा सत्यनिष्ठा, सुख आणि संपन्नयुक्त घरामध्ये जन्म घेते आणि नकारात्मक किंवा वाईट म्हणजे संस्काराची आत्मा दुःख, कष्ट अशा वातावरणात जन्म घेते. काही लोक असेही तर्क करतात की कोणी धनवान असूनही अतिशय दुःख भोगतात. याचे कारण म्हणजे अशा व्यक्तीच्या धन आणि भाग्य साठवण्याच्या कर्माच्या विधीमध्ये काहीतरी कमतरता होती. सृष्टीचक्र किंवा कल्पाच्या शेवटी एकदम लास्टला सर्व आत्मांना परमात्मा मूलवतन किंवा परमधाम यामध्ये परत घेऊन जातो. आपलं सृष्टीचक्र जे आहे आपण जे म्हणतो की लाखो वर्षाचे आहे, परंतु ॲक्च्युअल लाखो वर्षाचं नाही तर ते फक्त 5000 वर्षाचे आहे. त्याच्यामध्ये 4 युग असतात. 1250, 1250, 1250, 1250 असं हे 5000 वर्षाचं चक्र आहे. पहिलं सतयुग असतं 1250चं, मग त्याच्यानंतर दुसरं त्रेतायुग, त्याच्यानंतर तिसरं द्वापारयुग आणि लास्ट चौथं आहे ते 1250 वर्षाचं कलियुग. आणि या कलियुगामध्येच शेवटचे जे 100 वर्ष आहेत त्याच्यामध्ये परमात्मा धर्तीवर येतो. फक्त एवढ्या 5000 वर्षामध्ये फक्त लास्टच्या 100 वर्षामध्ये तो धर्तीवर येतो आणि त्या 100 वर्षाला आपण संगमयुग म्हणतो. आणि तो जेव्हा येतो तेव्हा आपण सगळं जे काही विसरलेलं असतो चांगलं वगैरे सर्व ते आठवण करून देतो आणि सर्व गोष्टी तो आपल्याला म्हणजे पुन्हा रिवाईज करून देतो. आणि मग तो खरं खोटं चांगलं वाईट हे सर्व सांगतो. आणि इतके वर्ष तो फक्त मूलवतन म्हणजे जे सगळ्यात वरती मूलवतन आहे, जे 3 लोक असतात खाली आता आपण जे राहतोय वगैरे ते स्थूलवतन, मध्ये एक सूक्ष्म वतन असतं आणि सगळ्यात वरती परमधाम किंवा मूलवतन असतं. तिथे फक्त आपण शेवटी आपल्याला लास्टला परमात्मा घेऊन जातोय अंतिम क्षणाला. आपण आता स्थूलवतनमध्ये राहतो. जेव्हा आपले जन्म होतात, मग मृत्यू होतो, मग आपण सूक्ष्मवतनपर्यंत जातो. आपला रोल संपलेला नसतो, परत आपल्याला खाली यायला लागतं. टोटल 84 जन्म असतात. ज्यांचे जेवढे जास्त व्यक्ती तेवढे मॅक्झिमम जन्म होतात 84. जसं 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 कमी त्यानुसार ते कमी कमी जन्म होत जातात.
आणि सगळेजण मूलवतनमध्ये राहतात वरती. जेव्हा त्यांचा रोल आहे किंवा त्यांचा पाठ आहे उरलेले, त्याला मग आता जन्म घ्यायचेत, तेव्हा तो येतो. मग एकदाच धर्तीवर येतो, मग त्याचे उरलेले जेवढे काही जन्म आहेत त्यानुसार तो जन्म घेतो. फक्त सूक्ष्म वतनपर्यंत मेल्यानंतर तो जातो, मग तिथून पुन्हा रिटर्न खाली येतो. आणि फक्त अंतिम जेव्हा कलियुगात संगमयुगामध्ये परमात्मा येतो, सगळं झाल्यानंतर एकदम एकदम लास्टला सर्वांना घेऊन परमात्मा एकदाच मूलवतनमध्ये जातो. आणि मग जेव्हा त्याचा रोल आहे त्यानुसार सतयुगात, त्रेतायुगात, द्वापारयुगात, कलियुगात त्यानुसार तो पाठवत असतो. मॅक्झिमम 84 जन्म ज्याचे आहेत तो सतयुगात येतो. जसं जसं सतयुगामध्ये आपले 9 जन्म असतात, मग त्रेतायुगात 12 जन्म असतात, द्वापारयुगात 21 जन्म असतात आणि कलियुगामध्ये 42. मग ज्यांचं जेवढं पुण्य किंवा जेवढा तो चांगला व्यक्ती तेवढे त्याचे मॅक्झिमम 84 जन्म होतील. मग जसं जसं तुमचं कमी कमी पुण्य होत जाईल त्यानुसार ते कमी 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 जन्म होत जातील. आणि ज्या ज्या युगामध्ये जो जो रोल आहे त्यानुसार तो जन्म घेणार. सतयुग आणि त्रेतायुग त्यावेळेस फक्त एक भारत हा देश असतो. आणि द्वापार युगानंतर आपण जे ऐकलेलं आहे भूगोलामध्ये वेगनरचा भूखंड वहन सिद्धांत, मग आपण बघितलं की त्यानंतर 2 खंड निर्माण झाले, दक्षिण आणि उत्तर असे 2, दक्षिण उत्तर आणि खाली दक्षिण. मग त्याच्यामध्ये पुन्हा वर 4 खाली 3 असे 7 आपले खंड निर्माण झाले. हे द्वापारयुगात घडलं. मग ह्या द्वापारयुगानंतर सगळे देश निर्माण झाले. हळूहळू सगळे धर्मसंस्थापक धर्तीवर आले. सतयुग आणि त्रेतायुगात फक्त देवी देवताचा धर्म होता, किंवा देवी देवता आपण जे म्हणालो की 33 कोटी देवी देवता असतात, तर सतयुगामध्ये फक्त 9 लाख लोक किंवा 9 लाख देवी देवता असतात. मग त्याच्यानंतर कारण ते खूप चांगले लोक असतात सतयुग आणि त्रेतायुगामध्ये, म्हणून आपण त्याला देवी देवता म्हणतो. मग 9 लाख सतयुगामध्ये असतात. मग त्रेतायुगाच्या अंतापर्यंत 33 कोटी देवी देवता चांगले लोक असतात. मग द्वापारयुगानंतर जेव्हा सगळे देश निर्माण होतात आणि मग हळूहळू काम, क्रोध, लोभ, मोह असे जे आपले 5 विकार आहेत ते जन्माला येतात. आणि तिथून मग हळूहळू आपलं पतन व्हायला चालू होतं. मग सगळे देश पण निर्माण झालेले असतात, खूप लोक पण धर्तीवर वाढलेले असतात. आणि मग धर्मपिता एक 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 धर्मपिता येऊन ह्यांना सुधारवण्यासाठी किंवा चांगलं काही त्यांना सांगण्यासाठी म्हणून येतात. मग सगळ्यात पहिल्यांदा 2500 वर्षानंतर येतो इस्लाम धर्म. मग त्याच्यानंतर येतो म्हणजे महम्मद पैगंबर येतो. आणि मग त्याच्यानंतर येतो 2250 वर्षापूर्वी बौद्ध धर्म गौतम बुद्ध येऊन स्थापन करतात, म्हणजे गौतम बुद्ध. आणि त्याच्यानंतर तिसरा येतो तो 500 वर्षापूर्वीचा शीख धर्म, जे गुरु नानकांनी केलेला आहे. परंतु ॲक्च्युली ह्या धर्मपितांनी मोहम्मदनी इस्लाम धर्म स्थापन नाही केला, किंवा गौतम बुद्धांनी बौद्ध धर्म स्थापन केला नाही, आणि गुरु नानकांनी सुद्धा शीख धर्म स्थापन केलेला नाही. इस्लाम आणि मोहम्मदांनी सुद्धा तो कुराण लिहिलेलं नाही आहे, किंवा गौतम बुद्धांनी धम्मपद लिहिलेलं नाही, आणि गुरु नानकांनी सुद्धा त्यांचा म्हणजे हे लिहिलेलं नाही आहे. आणि जे येशूंनी 2000 वर्षापूर्वी बायबल ख्रिश्चन धर्म आपण जे म्हणतो की स्थापन केला आहे आणि बायबल लिहिली, ॲक्च्युली ह्या कुठल्याच धर्मपितांनी धर्म स्थापन केलेला नव्हता, किंवा त्यांनी त्यांचं हे ग्रंथसुद्धा निर्माण केलेले नाही आहे. त्यांनी फक्त हे खूप चांगल्या आत्मा होत्या, खूप चांगले परोपकारी, खूप चांगले कर्मयोगी, खूप चांगले व्यक्ती होते. त्यांनी फक्त जो अंधाधुंद कारभार वाढत होता किंवा विकार वाढत होते, याच्यातनं हे करण्यासाठी या महात्मा लोकांनी संदेश दिले, किंवा चांगले
काही तत्त्वज्ञान सांगितलं. त्यांच्या अनुयायांनी पुन्हा ते धर्म निर्माण केले, त्या त्या धर्माचे, आणि त्यांचे ग्रंथसुद्धा निर्माण केले. त्याच्यामुळे या प्रत्येक याच्यामध्ये व्हरायटी येते. आणि हे धर्मपितांचा रोल सतयुग त्रेता युग याच्यामध्ये नव्हता. लास्टला 2500 वर्षापासून जेव्हा द्वापारयुग निर्माण झालं तिथूनच होता. म्हणजे लास्टच्या 2500 वर्षापर्यंत ते त्यांचा रोल आहे. मग शेवटी जेव्हा आपला 5000 वर्ष संपतील आणि मग परमात्मा सगळ्यांना परमधाममध्ये घेऊन जाईल. याच्यामध्ये मात्र परमात्म्याला सर्वांना जेव्हा मूळ आपल्या घरात घेऊन जायचं असतं, आपण आत्मा आहोत, परमात्मा म्हणजे पवित्र, सगळ्यात पॉवरफुल आत्मा, तेव्हा आपण शरीर वगैरे नाही, डायरेक्ट फक्त आत्मा वर जाणार आहे. आणि आत्माचे जे मूळ गुण आहेत, पवित्रता, ज्ञान, सुख, शांती, आत्म्याचे 7 जे मूळ गुण आहेत, पवित्रता, शांती, ज्ञान, प्रेम, खुशी, शक्ती आणि आनंद. मग यांना मूळ स्वरूपात येण्यासाठी, यांना मूळ स्वरूपात आणून मग परमात्मा पवित्र करून, शांत करून, ज्ञान, खुशी, ह्या सगळ्या गुणांनी परिपूर्ण झाल्यानंतर मूलवतनमध्ये घेऊन जाते. आणि मग आत्माला पवित्र बनवण्याच्या 2 विधी आहेत. नंबर 1, ज्यामध्ये 5 विकार, काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार याचा त्याग करावा लागतो. आणि त्याच प्रकारे रचना किंवा रचनाकार यापासून होणाऱ्या प्राप्तीसाठी तन, मन, धन याचा त्याग करावा लागतो. तसेच आपल्या कर्माचा हिसाब किताब स्वतःच पूर्ण करावा लागतो. आणि गृहस्थाश्रमात कर्मयोगी बनूनच जीवन घालवावे लागते. आपल्याला कुठे संसार सोडून वगैरे जायचं नाही. संसारामध्ये राहूनच आपले सर्व कर्म करतच हा फेडायचा आहे. फक्त इथे परमात्म्याचे ध्यान करून, परमात्म्याशी योग लावून, आपल्यातले हे विकार दूर करून, हळूहळू विकार दूर करत आपल्याला चांगलं आणि बनायचं आहे. आत्म्याच्या मूळ स्वरूपाच्या गुणांमध्ये यायचं आहे. द्वापारयुगानंतर आपण विकारात गेलेलो आहोत. लास्टपर्यंत 63 जन्म जे आहेत, सतयुगामधले 9, त्रेतायुगातले 12, हे खूप चांगले जन्म आहेत. याच्यात आपण काही वाईट केलेलं नाही. द्वापारयुगातले 21 आणि कलियुगातले 42, हे 63 जन्मामध्ये आपण खूप विकारात गेलेलो आहेत आणि बरंच काही केलेलं आहे. मग तेव्हा या 63 जन्मामधलं सगळं मिटवण्यासाठी, वाईट विकारातनं बाहेर पडण्यासाठी हळूहळू वेळ लागणार आहे. त्यामुळे समजा मला राग आहे, क्रोध आहे, अगदी मी मेडिटेशन करते किंवा त्याच्यासाठी खूप प्रयत्न करते, लगेच जाणार नाही. 63 जन्माचा आपला विकार आहे, हळूहळू जाईल. तेव्हा आपण फक्त प्रयत्न करावे आणि कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न करावा. मग अंती शेवटपर्यंत आपण नक्कीच प्रयत्नांती परमेश्वर. आणि मग दुसरी विधी म्हणजे म्हणजे हे स्वतः मी ठरवलं होतं, मला चांगलं बनायचं होतं, माझे विकार कमी करायचे होते. मग याच्यात मी परमात्माचा आधार घेऊन मी हे केलं. मग आता दुसरा विधी म्हणजे विनाशाच्या दिवशी, जेव्हा मला स्वतःला ते करायचं नव्हतं, मग शेवटी परमात्म्याला तर सगळं चांगलं बनवून, पवित्र बनवून घेऊन जायचे, सगळं चांगलं बनवून घेऊन जायचे मूळ स्वरूपात आत्म्याच्या गुणात. तेव्हा मात्र मग तो धर्मराज बनतो परमात्मा, आणि मग त्याचा सामना करावा लागतो. मग तेव्हा त्याने जी शिक्षा दिली किंवा दंड भोगून, कर्माचा आपला हिसाब पूर्ण करून, ज्या काही आपल्या कर्माच्या भोगण्या होत्या त्या सगळ्या भोगून आपल्याला मग तो पूर्ण झाल्यानंतर परमात्मा घेऊन जातो. मात्र याच्यात आत्महत्या करणे हे कर्माचा हिसाब पूर्ण करत नाही, उलट तो आणखीन जास्त बिघडवतो. म्हणून आत्महत्या करणे हे पाप आहे. इथे जरी मी ठरवलं नव्हतं मला चांगलं बनायचं आहे किंवा परमात्म्याचा सहारा घेता मी हे केलं, आणि परमात्म्यानं दुसऱ्या विधी मार्गे आपल्याला भोगही आपण चुक्त केले, आपल्याला आपोआप
संकटे आली, प्रॉब्लेम्स आली, याच्यातूनही ती चुक्त झाली. अशा 2 पद्धतीने हा समाप्त होतो. धन्यवाद.